संघ आणि दुसऱ्या बाजूला राजू ठाणगेचा पळसवे संघ. कोण जाणार फायनल मध्ये? अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ? या रात्रीमधली सर्वात मोठी लढत, ज्या लढतीकडे तमाम क्रीडा रसिकांची या ठिकाणी नजर लागली आहे. तत्पूर्वी गोटे अंपर आपण मैदानामध्ये यायचं. तर या सामन्याचा सामनावीर, पहिल्या सेमीफायनलचा सामनावीरसाठी मी विनंती करतो ऍडव्होकेट गोवारी साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर ठरला, ज्यानं आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिला, तो मयूर वाघमारे. तो महत्वाचा खेळाडू देवस संघाचा यावेळी सामनावीर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो. सरपंच संदीप वाघमारे यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर यशवंत वाघमारे साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यशवंत वाघमारेला सुद्धा विनंती असेल. सचिन वाघमारे साहेबांकडून आपल्यासाठी त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या ठिकाणी पहिली सेमीफायनलची लढत देवत संघाला नक्कीच एक धक्का दिला भाताण संघाला आणि या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल देवत संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. यावेळेस दुसरी सेमीफायनलची लढत, दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहताय. बिग फाईट या ठिकाणी मोठी लढत आपण अनुभवणार आहोत. एका बाजूला राजू ठाणगेचा मोरिया पळसपे संघ, तर दुसऱ्या बाजूला उस्मान पटेलचा तळोजा संघ. दोन मोठे संघ आमने सामने. सेमीफायनलची ही दुसरी लढत. कोण जाणार फायनल मध्ये, कोण खेळणार देवत संघासमोर, या लढतीनंतर स्पष्ट होणार आहे. परंतु यावेळेस मात्र नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दोन फलंदाज मोरिया पळसपे संघाचे. स्ट्रायकरला संदीप महालकर, ज्यानं 17 चेंडूंमध्ये 50 धावांची बहारदार खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला सिद्धांत म्हात्रे. तत्पूर्वी प्रेक्षकांना विनंती असेल, आपण जी शेकोटी लावले ती त्वरित विझवायची आहे. एवढी थंडी मैदानावर नाहीये. तर स्वयंसेवकांना सुद्धा विनंती असेल, आपण लवकरात लवकर ती शेकोटी विझवायची आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर गोलंदाज तळोजा संघाचा हजर. यावेळी दुसरा चेंडू मात्र वेगळी छटा, एक वेगळी स्टाईल्स मध्ये या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल, वैर मारा. एक धावेनं, अवंतच्या स्वरूपात या धावेनं पळसपे संघाचं खातं खोललं जात आहे. हजरचा हा चेंडू सफल करण्याचा प्रयत्न, फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, संदीप पंचांकडे पाहतोय. यस इट इज, अजून एक वाईड बॉल. गोट्या अंपायरच्या आगळ्या वेगळ्या छटा त्या ठिकाणी प्रेक्षकांची करमणूक करताना नक्कीच पाहायला मिळतात. आयोजकांचं कौतुक करेन, आयोजकांचे आभार मानीन. आज त्या मैदानावर आपल्याला सर्व प्रेक्षकांना गोट्या अंपायरच्या भूमिकेमध्ये एक चांगली करमणूक मिळाली, जी करमणूक पहिल्या दिवशी मिळाली होती समालोचक आमचे दशरथ पाटील साहेबांकडून, आणि आज या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना अंपायर गोट्या.
संदीप महालकर एक मोठा खेळाडू त्यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये जातोय आणि आता मात्र मोठ्या फटक्याने या ठिकाणी सुरुवात होते. चेंडू सीमा पार चौकार. शेकोटी, तर जी शेकोटी पेटवलेली आहे आपण आज विनंती करतो आपण त्वरित विझवायची आहे, नाहीतर आयोजक त्या ठिकाणी स्वतः येतील. तर कृपया करून शेकोटी विझवायची आहे. यावेळेस संदीप आक्रमक होताना मागच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय उस्मान कर्वे आणि एकच धाव या ठिकाणी पळसपे संघाला. त्या एकेरी धावेच्या मदतीनं सागर 7 धावांवर पोहोचले. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, कारण पाहायला गेलं जो संघ ही लढत गमावेल त्या संघाला 50,000 मिळणार आहेत, तर ही लढत जो जिंकेल त्याला कमीत कमी 1,00,000 रुपये इथून मिळणार आहेत. त्यामुळं 50,000चा फटका कोण सहन करणार यासाठी ही लढत सुरू आहे. यावेळेस ऑन द राईस चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डॉक्टर इद्रिस चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांकरता अजून एक चौकार या षटकामध्ये. या चौकाराच्या मदतीनं धावफलक हॅलो. तर याच दरम्यान सन्मान्य अतिथी देवस्थानचे बिग सपोर्टर संदीप वाघमारे साहेब, निलेश वाघमारे साहेब यांना मी विनंती करेन का आपण व्यासपीठावर या आणि या सामन्याचा आनंद घ्या. जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज अजर तयार, रेटा मोर द विकेट. हा चेंडू सिद्धांत मात्रेसाठी, व्हॉट अ शॉट. तर जाऊया आपण मैदानाकडे. अंपायर गोट्या, डान्सिंग स्टाईल अंपायर. तर नक्कीच शेवटचे 2 सामने असणार आहे, त्यामुळं त्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली करमणूक पाहायला मिळणार आहे गोट्या अंपायर कडून. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय सरळ सिद्धांत म्हात्रेनं. धावफलकावर चांगल्या धावा पाहायला मिळतात, 15 धावा गोट्या अंपायर कडे सगळ्यांच्या नजरा आहेत. त्यावेळेस वाईड बॉल. या षटकामधला तब्बल 3रा वाईट चेंडू या ठिकाणी टाकलाय अजर या गोलंदाजांना. खराब गोलंदाजी मी म्हणेन पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. तब्बल 16 धावा मोरिया पळसपे संघाच्या धावफलकावर. यावेळेस सिद्धांत मात्रे अतिशय चांगलं टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतंय. 1 धाव घेणं पसंत केलंय. या एकेरी धावेच्या बरोबरीनं 17 धावा झाल्यात. या ठिकाणी पहिलं षटक अजरचं या ठिकाणी संपलं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. तर निश्चित एक विनंती असणार आहे आमचे प्रेक्षक, आपण रेल्वे ट्रॅक कडे बसलेत. आयोजकांकडून खूप महत्वाची सूचना आहे जी आपण शेकोटी पेटवल्या लगेच विझवा. जर आयोजक तिथे पोहोचले तर आपल्याला अपमान सहन करावा लागेल. जे प्रेक्षक तुम्ही क्रिकेटवर प्रचंड प्रेम करता, आपण शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केला, आपण लगेच विझवायचे. एवढी थंडी नाहीये, आपल्याला विनंती असेल आपण लगेच विझवा. वळूया आपण मैदानाकडे. दीपक पाटील आमचे संवेदक, त्यांचा संघ मैदानावर खेळतोय पळसपे. सिद्धांत मात्रे फलंदाज मैदानावर. एका बाजूला संदीप, मागच्या सामन्यातील सामनावीर. समोर उस्मान पटेलचा तळोजे संघ दीपक. आणि जर यांच्या संघासमोर खेळायचं असेल तर एक तगडं आव्हान बनवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असेल. नक्कीच तगडं आव्हान बनवावं लागणार आहे, कारण रायगडचा टायगर ज्याला संबोधलं जातं उस्मान पटेल तळोजे संघामधून खेळतोय. त्यामुळे नक्कीच चांगल्या धावा आता मात्र पळसपे संघाला उभाराव्या लागणार आहेत. त्याची सुरुवात झाली, त्याची नांदी झाली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित. डॉक्टर इद्रिसचा हा फुलटॉस चेंडू, असे चेंडू सिद्धांत मात्रेला टाकले ते हेच हाल पाहायला मिळतील. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार.
मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत जिथे प्रवास करतोय सिद्धांत म्हात्रे आणि एका बाजूला आपण मागच्या सामन्यात संदीपला पाहतोय अतिशय धुव्वाधार धुरंधर खेळाडू मैदानावर समोर उस्मान पटेल आहे आणि उस्मान पटेल साठी किती धावा रचायचा याचा मानस ही मनस्थिती निर्माण केली असेल सिद्धांत म्हात्रे या फलंदाजानं. नक्कीच अतिशय सुरेख खेळ, दोन चौकार आणि षटकारांच्या मदतीनं सिद्धांत मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळी सफल झाला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, तर हेच असतं क्रिकेट, स्वतःहून क्रीज सोडलाय आणि या ठिकाणी पहिली सफलता उस्मान पटेलच्या तळोजा संघाला. मोर्या पळसपे संघाचा कर्णधार सिद्धांत मात्रे आता मात्र परततोय. तर दीपक पाटील इथे सिद्धांत म्हात्रे बाद झालाय. सिद्धांत म्हात्रेनं पहिल्या रात्रीमध्ये चांगली करामत दाखवली होती, पण आज त्याचा दिवस नाहीये. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो आणि आज आपण पाहिलं संदीप महालकर फलंदाज मैदानावर आहे आणि या खेळाडूंकडून त्यांच्या संघाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. नक्कीच संदीप महालकर जेव्हा मागच्या सामन्यामध्ये 51 धावांची आवश्यकता होती पळसपे संघाला, तेव्हा सागर 17 चेंडूंमध्ये स्वतःच्या 50 धावा पूर्ण केल्या. म्हणजे किती मोठं योगदान तर संदीप महालकरनं आपल्या संघासाठी दिल्या. राजू डाणगे मोठा खेळाडू यावेळी मैदानामध्ये आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर स्लॉट स्लिप जबरदस्त फटका, एक प्रेक्षणीय क्रिकेट फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय 6 धावांकरता हा षटकार. स्वतःची घरी कोणीतरी वाट पाहतोय. यावेळी चांगले क्रिकेट पाहायला मिळते. राजू धानकेच्या माध्यमातून पहिला चेंडू पाहायला जबरदस्त सुरुवात करून दिली, चांगल्या चेंडूला सन्मान दिला. या ठिकाणी एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय, तर हे असं महान खेळाडूचं लक्षण. मागच्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर आपली विकेट, कारण राजू धानकेला माहिती एक मोठी लढत खेळतोय. उस्मान पटेल सारखा दिग्गज स्टार खेळाडू यावेळी मैदानामध्ये आहे आणि अशा वेळी राजू डाणगेचं क्रीजवर राहणं खूप महत्वाचं असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाला होता, जोरदार अपील पंचांकडे वाट पाहतोय. यावेळेस संदीप महालकर क्रीजवर उभा, कोणतीही प्रतिक्रिया पंचांची नाहीये. त्या ठिकाणी चेंडू पंचांकडे अशाळभूत नजरेने या ठिकाणी तळोजा संघाचे खेळाडू पाहतात, परंतु पंच आपल्या भूमिकेवर तटस्थ. अतिशय चांगले पंच, दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं अर्थातच सूर्यकांतजी अडाव, हेमंतजी कोळीसर आणि आज त्या ठिकाणी गोट्या, चांगले पंच पाहायला मिळतात. क्लासिक ड्राईव्ह, चेंडू कव्हर ड्राईव्ह जातोय, जबरदस्त फटका, एक अतिशय क्रिकेटीय फटका पाहायला मिळतोय. संदीप महालकरच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17 धावा, 34 धावा यावेळी स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. अतिशय सुरेख फलंदाजी सुरू आहे. राजू ठाणगे सारखा दिग्गज खेळाडू आहे. संदीप महालकरनं मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. ते दोन दिग्गज खेळाडू क्रीजवर जर का उभे राहिले तर नक्कीच हेच धावा, हीच धावगती आपल्याला येणाऱ्या 3 षटकांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. यावेळेस नक्की अडचणीत आहे तळोजा संघ. पहिल्या 2 षटकांमध्ये 2 स्ट्रायकर गोलंदाज अझर असेल किंवा डॉक्टर इद्रिस, दोन्ही गोलंदाजांवर 17 धावांचा मार बसला. तिसरं षटक कोण टाकणार तिसरं षटक. यावेळेस रायगडचा टायगर उस्मान पटेल येतोय तिसरं षटक घेऊन. कुठेतरी धावा रोखाव्या लागणार आहेत. जो वारू उधळतोय यावेळी मैदानामध्ये, पळसपेठ संघ हबी ठरतोय. या पळसपेठ संघाच्या धावगतीला ब्रेक लावण्यासाठी या ठिकाणी नक्कीच कोणता गोलंदाज उपयुक्त ठरणार, परंतु याचं उत्तर मिळणार आहे. उस्मान पटेलने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. समोर दिग्गज फलंदाज ज्याला 2015-16 चा रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून दिला जाणारा गेल्या वर्षीचा रायझिंग स्टार
आपल्या हा अवॉर्ड मिळाला होता तो राजू डांगे यावेळी मैदानामध्ये आहे. यावर्षी जर विचार केला तर राजू डांगेच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्यानं या वर्षामध्ये केलाय. तो राजू डांगे यावेळी मैदानामध्ये आहे. जो राजू डांगे यावेळी मैदानामध्ये आहे, रायगडचा दिग्गज खेळाडू ओळखला जातो. आणि आता मात्र काटेकी टक्कर, एका बाजूला रायगडचा टायगर आणि दुसऱ्या बाजूला मोरिया संघाचा मोठा खेळाडू राजू डांगे मध्ये आहे. एक भिडंत पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू यावेळेस मात्र मेडॉनच्या दिशेमध्ये येतोय. डॉक्टर इद्रिस कडे हा चेंडू जातो. एक धाव घेतली एकेरी धावेच्या मदतीनं 35 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहत आहात सेमीफायनलची ही दुसरी लढत. पहिली लढत जिंकले देवत संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता मात्र देवत संघाबरोबर कोण खेळणार यासाठी ही लढत. लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन राईट चेंडू येतोय मेडॉनच्या दिशेला. पुन्हा एकदा डॉक्टर इद्रिस. तोच रिप्ले पाहायला मिळतोय. 2 धावा या षटकामध्ये मिळाल्या. धावगती रोखण्याचं काम यथेच्छ पूर्ण करताना कारण उस्मान पटेल सर्व अनुभव पणास लावतोय. अनुभवी असा खेळाडू आहे, मोठा खेळाडू. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू समालोचन कक्षेच्या अगदी समोर येतोय. प्रयत्न केला होता डॉक्टर मेरा ही जलवा मेरा ही जलवा. आहा, नक्कीच या ठिकाणी जलवे दाखवतोय अंपायर. गोट्या टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच चांगले आदा या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रेक्षकांची करमणूक करताना त्या षटकाराच्या मदतीनं तब्बल 42 धावांवर राजू ठाणगे चांगली फलंदाजी करतोय. राजू ठाणगेचं चालणं या सामन्यामध्ये नक्कीच पळसपेस संघासाठी सुखदायक असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या मैदानामध्ये. 2 धावांच्या मदतीने आता मात्र मोरिया पळसपेस संघ पोहोचलाय 44 धावांवर. 44 धावांवर पोहोचलाय. उस्मान पटेल वर्सेस राजू ठाणगे अशी ही लढत पाहायला मिळते. या ठिकाणी 2 मोठ्या खेळाडूंमध्ये एक धुमचक्री पाहायला मिळते. यावेळेस लेट कार्ड चेंडू दरम्यान दिशेमध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. शॉर्ट दरम्यानच्या दिशेला फक्त एक धाव येते. या सिंगलला स्ट्राईक रोटेट होते. या सिंगलच्या मदतीने आता मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या मोरिया पळसपेस संघाची धावसंख्या पोहोचले 45 धावांवर. चांगल्या धावा पाहायला मिळतात. तिसरा षटक सुरू आहे. पाहायला गेलं तर एकमेव फलंदाज बाद झालाय. कर्णधार सिद्धांत म्हात्रेंना चांगलं योगदान दिलं होतं. 15 धावा कडून त्या ठिकाणी तंबूमध्ये परतलाय. संदीप महालकरचा एक जबरदस्त फटका. चेंडू लॉंग लाईन रिजन मध्ये जातोय. गाने का बजाने का सुनने का सुनाने का हंसने का हंसाने का रातों को जगाने का नैनों में समाने का. रात्रीचे 1:30 वाजता या ठिकाणी नक्कीच प्रेक्षक खुश झाले असतील. आज झोप लागणार नाहीये कारण सर्वांचं लक्ष या लढतीपेक्षा गोट्या अंपायरवर जास्त आहे. कारण नक्कीच काल आम्ही अनाउन्समेंट केली होती आणि आज मोठ्या संख्येनं फक्त या ठिकाणी अंपायरिंग पाहण्यासाठी प्रेक्षक येतात. त्यामुळे नक्कीच क्रिकेटसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट. सुरेख फटकेबाजी मैदानामध्ये आणि शेवटच्या चेंडूवर या षटकाराच्या मदतीनं पळसपेस संघाचं अर्धशतक धावफलकावर लागलंय. 51 धावा झाल्यात. येणारी 2 षटकं स्लॉग ओव्हरची. राजू ठाणगे कशा प्रकारे फलंदाजी करतोय, संदीप महालकर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, का उस्मान पटेलचा हा तळोदा संघ धावांना धावगती राखण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी ठरणार का, याचं उत्तर ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर वळणार आहोत. नरेंद्र भगत सर यांच्याकडे. या दरम्यान दीपक आपण व्यासपीठाकडे वळूया. जिथे अतिथी मान्यवर व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत. सन्माननीय अतिथी आदरणीय मदन गणपत गोवारी साहेब, जे अखिल कराडी समाजाच्या अध्यक्ष. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण शाळ पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया. नरेश भगत साहेबांना विनंती करेन का क्रिकेटवर असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आणि आज शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत
गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द यांच्यावर त्यांचं असलेलं प्रचंड प्रेम. सर्व मान्यवरांचं दीपक आपण इथे स्वागत करणार आहोत. लगेच आपण सामन्याकडे जाणार आहोत. अतिशय मोठा सामना, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय अतिथी, व्यासपीठावर असलेले आमचे मान्यवर. तर अजून एक चौकार मैदानामध्ये येतोय. दीपक, आणखीन एक धावा. महत्वाची सूचना आहे, अजूनही ती शेकोटी चालू आहे आणि जर आयोजक तिथे पोहोचले तर अपमान सहन करावा लागेल किंवा चपलांचा हार तुम्हाला घालण्यात येईल. सुरेख फलंदाजी करतोय यावेळी मात्र मैदानामध्ये राजू ठाणगे. अतिशय उपयुक्त धावा जोडल्यात त्यावेळेस राजू या फलंदाजांना 56 धावांवर पोहोचलाय. मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करणारा मोरिया पळसपे संघ. संदीप महालकर बहरामध्ये आहे. राजू ठाणगे चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा डॉक्टर इद्रिस. उंच असा गोलंदाज, वेग आहे या गोलंदाजाकडे, परंतु काय फटकेबाजी, काय आत्मविश्वास, जबरदस्त कॉन्फिडन्स संदीप महालकरच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांकरिता. धावांवर पोहोचलाय. सुरेख फलंदाजी. तर मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली होती संदीप महालकर या खेळाडूंना आणि तोच आत्मविश्वास या खेळीमध्ये सुद्धा जाणवतोय. सहजरित्या त्या ठिकाणी मैदानामध्ये फटकेबाजी सुरू आहे. फटक्यांची अचूक निवड दोन्ही फलंदाजांकडून सुरू आहे. आपली गुणवत्ता दाखवतात. क्रिकेटचं सौंदर्य दोन्ही फलंदाजांकडून पेश केलं जात आहे आणि त्याचीच कदर म्हणून पळसपे संघाची धावसंख्या 61 वर पोहोचल्या. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान येणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी संपतोय. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर डॉक्टर इद्रिसच्या या षटकामध्ये 2 चौकारांच्या मदतीनं 10 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या धावा आल्या होत्या 17-17-17 एक खतरा टोक्याची घंटी वाजवली होती, परंतु डॉक्टर इद्रिसनं थोड्याशा धावा कमी केल्यात. दोन्ही फलंदाज क्रीजवर सुरक्षित असताना 4थं षटक या ठिकाणी संपलंय आणि 61 धावा धावफलकावर लागल्यात. सुरेख फलंदाजी सुरू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. राजू ठाणगे आणि संदीप महालकर अशी जोडी मैदानामध्ये. रात्रीचे 1:30 वाजले तरीही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. हेच या स्पर्धेचं यश मी म्हणेन, कारण अतिशय चांगलं आणि दिमागदार आयोजन शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि गावदेवी क्रिकेट संघ उसरली यांच्या मार्फत सरपंच चषक 2017च्या या नाईट रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगले पंच या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाले. सूर्यकांतजी अडाव सर, त्याचबरोबर हेमंत कोळी, दोन्हीही मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असे पंच या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आज या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी, प्रेक्षकांचं करमणूक काहीतरी व्हावं या ईर्ष्येन आयोजकांनी मात्र नक्कीच आमंत्रण दिलं होतं अंपायर गोट्यांना. 5व्या षटकाची सुरुवात. पहिला शॉर्टपिच चेंडू होता, सरळ सोडून दिलाय संदीप महालकर या खेळाडूंना. यावेळेस मात्र पंच हातवारे करतात. आमच्याकडे नक्कीच हा चेंडू स्वैर मारा. पहिला 1 धाव या षटकामध्ये येत्या. 62 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचे 6 चेंडू. पळसपे संघ कुठपर्यंत मजल मारणार? जेवढ्या धावा या षटकामध्ये येतील या पळसपे संघासाठी लाभदायी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळलाय. जबरदस्त कमिटमेंट आज पाहायला मिळतंय. संदीप महालकरच्या खेळीमध्ये आत्मविश्वास जाणवतोय. 4 धावांकरिता. सहासष्ट धावा झाल्यात. संदीप महालकर अतिशय चांगली खेळी. आज दिवस आहे संदीप महालकरचा. दिवस म्हणण्यापेक्षा आज रात्र आहे संदीप महालकरची. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी 1 धाव मात्र नक्की मिळणार. या एकेरी धावेच्या बरोबरीनं संघ आगेकूच करतोय. प्रथम फलंदाजी करणारा मोरिया पळसपे संघ आता मात्र पोहोचलाय तब्बल 67 धावांवर.
आजच्या रात्रीमधली ही सर्वोच्च धावसंख्या असणाऱ्या मोरिया पळसपे संघाची 67 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू कव्हर ड्राईव्ह, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावांच्या मदतीनं राजून मात्र या डावाला पूर्णपणे आकार दिलाय. या 2 धावांच्या नंतर धावफलक वेगानं पुढे सरकत आहे. 69 धावा झाल्यात. शाकिबचं हे षटक, शेवटचं षटक सुरू आहे यावेळी. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस एक आगळी वेगळी स्टाईल या ठिकाणी डेड बॉल घोषित करण्याची वेगळी स्टाईल अंपायर गोटे यांची. यावेळी मात्र पाहायचं आहे, एक धाव पूर्ण केली गेली होती. स्टंपच्या लाईट्स पेटल्या होत्या, परंतु करणार काय, कारण क्रिकेटचा नियम आहे, जोपर्यंत बेल्स पडत नाहीये तोपर्यंत आउट देणार कसं, हेच दाखवतात या ठिकाणी गोटे अंपायर. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, ज्यावेळी स्टंपच्या बरोबर मधून चेंडू गेला होता रमेश पाटीलचा, त्यावेळी सुद्धा बेल्स पडल्या नव्हत्या. शेकोटी आपण जी पेटवले, आपल्याला वारंवार सूचना येतात, त्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका. नक्कीच आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचित करण्यात येते, आपल्याला त्या ठिकाणी येऊन चपलांचा हार घालण्यात येईल. आळस आलाय, रात्र झाले. 71 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय जबरदस्त मनोरंजन. एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा सामना पाहण्यास कंटाळा येत नाहीये, परंतु संदीप महालकर काही ऐकण्यास तयार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा दागलाय, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाओ तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जब. प्रकल्पग्रस्त संघटना उरण विभाग अध्यक्ष सन्मान्य हरेश शेठ भोईर यांच्याकडून गोट्या अंपायरसाठी हे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच हरेश भोईर साहेबांकडून या ठिकाणी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि यावेळेस मात्र संदीप महालकरचा त्रिफळा उद्ध्वस्त. शेवटच्या चेंडूवर या वेळी मात्र विकेट हस्तगत केली जाते. पाऊण शतकी मजल मारले, 75 धावा ठोकल्यात या प्रथम फलंदाजी करताना मोरिया पळसपे संघानं, आणि तब्बल 76 धावांचे लक्ष ठेवलंय. ऍडव्होकेट मनोहर पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तर नक्कीच 500 रुपयांचं मी म्हणेन आजच्या रात्रीमधली सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारले यावेळी मात्र पळसपे संघाला. आणि आता मात्र उस्मान पटेल कसं खेळणार, उस्मान पटेलची इनिंग काय असणार, उस्मान पटेल किती धावा जमवणार, यावर सगळं भवितव्य असणार. ते तळोजा संघाचं या 76 धावांचा पाठलाग करताना सर्वांच्या नजरा लागल्यात. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे क्रीडा रसिक आपले सध्या लाईव्ह आहेत. बरेचशा क्रीडा रसिकांना सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. तब्बल 649 या ठिकाणी प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहेत, त्यांचं सुद्धा मी इंडिया क्रिकच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. आता मात्र या 76 धावा करताना उस्मान पटेल कशा प्रकारे खेळ करतोय, का मोरिया पळसपे संघ आपली गोलंदाजीची धार पुन्हा एकदा मैदानावर सिद्ध करेल, याचा धावतोपणा ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर बोलतोय. आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेंद्र भगत सर यांच्याकडे. हॅलो. तर निश्चितच प्रेक्षक, यानंतर आपल्याला मेगा फायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळेल. जरूर या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहा. गेली सातत्याने वर्ष 4थी आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. आणि आता मात्र वेळ आले सर्वांचं आभार मानण्याची. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही त्या नरेंद्र भगत सर आम्ही आभार मानतो, ज्या ज्या दानशूर दात्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मेहनत केली. कारण
100तून एखादा वीर असतो, हजारातून एखादा शूर असतो, 10तून एखादा वक्ता असतो, मात्र दानशूर दाता शोधून सापडे. ज्याच्या दानशूर दात्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मेहनत केली, तर सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार मानतो. चेंडूच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य, टी शर्ट असतील, बॉल असतील, सर्व दानशूर दाते, हरेश्वर भगत साहेब यांच्या ट्रॉफीज असतील, सागर कोंड साहेब ज्यांनी या स्पर्धेला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला दिली, त्यांचे सुद्धा आम्ही सर्व आभार मानतोय. आणि थेट वळूया आपण सन्माननीय तिथी मान्यवर आदरणीय मनोहरजी पाटील साहेब यांचे सुद्धा इथे आम्ही आभार मानणार आहोत. आणि ही स्पर्धा नरेंद्र भगत सर, दीपक पाटील यशस्वी या स्पर्धेच्या आमचे प्रेरणास्थान लाडके आयोजक विश्वास भगत साहेब आमच्याशी काही वेळ संपर्क साधणार आहे. यशस्वीरित्या पार पडणारी स्पर्धा आज मेगा फायनलचा हा दिवस आणि उसरली गावातील सर्व तरुण वर्ग एकत्र आल्या आणि वर्ष 4 जोरदार टाळ्या वाजूया विश्वास भगत साहेबांसाठी. तर विश्वास भगत साहेब सर्व तरुण वर्गाचे इथे आभार मानतील. मायक्रोफोन बरोबर आमच्याशी संवाद करणार आहेत. आज दशक वर्ष 4 आपण जे आयोजन करतो त्यासाठी मी आमचे सर्व गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द व तरुण उसरली खुर्द सर्व तरुण वर्ग यांनी जी मेहनत घेतली ते मेहनतीचा एक परिणाम आहे. एवढी मोठी योजना आपण एवढे मोठे कार्यक्रम आपण आयोजन केलंय, यासाठी जे तरुण पिढीने जेवढी मेहनत घेतली त्यांचे मी सर्वस्व आभारी आहे. आणि जेवढे माझे स्पॉन्सर आहेत, जे प्रत्येक मला स्पॉन्सर करतात त्यांचाही मी तेवढाच आभारी आहे. जेवढा माझा तरुण वर्ग आहे माझ्या पाठीशी आहे त्यांचा पण मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी मोठी स्पर्धा होईल ही मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच विश्वास भगत साहेबांना आमच्याशी संपर्क साधला. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. अतिशय मोठा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी पळसपे आणि एका बाजूला तळोजा. उस्मान पटेल नावाचं वादळ मैदानावर. धन्यवाद डीजे. इसीलिए तो गोटे को क्रिकेट के मैदान का 8वां अजूबा कहा जाता है. शानदार यहाँ पर एंटरटेनमेंट दर्शकों का. तो 76 रनों के लक्ष्य का पीछा करना है उस्मान पटेल. एक ओवर से शुरुआत दिलाते हुए पहली गेंद के ऊपर चौवा दागते हुए 76 का जवाब किस अंदाज से वो दे सकते अपने आप को साबित कर रहे हैं. अच्छी गेंद बल्ले के फेस पर गए, बिल्कुल स्लैश किया. 1 बाउंस 4. राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंद बिल्कुल गेंद की पिच तक पहुंचे. गेंद आ रही है 6 रनों के लिए. तो ये ताकत तो बिल्कुल पहचान है रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल की, जिन्होंने इस प्रतियोगिता की शुरुआत की थी. काफी धुआंधार पारी खेली थी. 5 ओव्हर में 93 रन जुटाए थे. यस सागर. व्यासपीठावर आपण जाणार आहोत. सन्मान्य अतिथी मान्यवर ऍडव्होकेट मनोहरजी पाटील साहेब आणि यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या स्पर्धेचे आयोजक मोहन भगत साहेबांना मी विनंती करेन का आपण त्या मान्यवरांचं सुद्धा स्वागत करायचं. खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया आपण सामन्याकडे. अतिशय अप्रतिम सामना, बिल्कुल बहुत ही शानदार तगड़ा मुकाबला सागर. हम यहाँ पर देख पा रहे जितना बड़ा नाम और उतने बड़े काम को अंजाम देते हुए उस्मान पटेल इस उसरली खुर्दा के इस ऐतिहासिक मैदान के ऊपर दूसरा सेमीफाइनल का मुकाबला बाग 11 तलोजा विपक्ष मोरिया पलसपे के बीच का पहले टॉस जीतकर फील्ड करने का फैसला किया था. इनवाइट किया था बल्लेबाजी के
लिए, लेकिन संदीप महालकर, राजू ठाणगे की बेजोड़ बल्लेबाजी जिसके चलते 15 की औसत से 75 रन जुटे और 76 रनों का लक्ष्य राउंड द विकेट। अच्छी गेंद, शॉट ऑफ गुडलैंड गेंद थी, यहाँ पर बिल्कुल आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद बैट एंड पैड में से होकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई। तो कुछ हद तक देखेंगे इस सत्र में पहली 3 गेंदों के ऊपर रन आए थे 14, तो चौथी और 5वीं गेंद के साथ कमबैक करने की काफी तेज इच्छा के साथ राजू ठाणगे इस समय गेंदबाजी करते हुए बल्ले का फेस खोला है, गेंद हवा में, वहां पर बल्लेबाज की पारी का खात्मा। आउट होने वाले बल्लेबाज अली पटेल। धन्यवाद डीजे। तो पहले ओवर का खेल समाप्त होता है। 15 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर अली पटेल जो कि अपने खेमे की तरफ लौट चुके हैं, लेकिन जिस रफ्तार की आवश्यकता थी 15 रन प्रति ओवर की, दीपक यहाँ पर उस रफ्तार को पकड़ने में उस्मान पटेल ने निश्चित रूप से अपना योगदान बहुत ही बढ़िया दिया, क्योंकि 3 गेंदों का उन्होंने सामना किया, 14 रन जुटाए और सिंगल ली, यानी कि 4 गेंदें 15 रन और बची हुई 2 गेंदों में अली पटेल अपना कुछ कारनामा नहीं कर पाए और निश्चित रूप से वापसी की थी राजू ठाणगे ने पहली ओवर को लेकर। नए गेंदबाज दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए निश्चित रूप से हम गेंदबाजी के रूप में देख पा रहे हैं रमेश पाटिल को, बहुत बड़ा नाम टेनिस क्रिकेट का, मौर्य परस्पर क्रिकेट का, खासतौर पे बतौर गेंदबाज बहुत ही शानदार गेंदबाजी और कई मर्तबा कई टूर्नामेंट में इस खिलाड़ी को मैंने बेस्ट गेंदबाज के रूप में नवाजते हुए देखा है। अच्छी गेंद, लोअर फुल टॉस थी, बल्ले का फेस खोला, ऑन साइड में ड्राइव किया, गेंद ट्रॅव्हल हुए स्क्वेअर लेग के बाहर 4 रनों के लिए। थँक्यू डीजे। तर याच दरम्यान व्यासपीठाकडे आपण जाणार आहोत, जिथे आमचे उपस्थित मान्यवर आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय संजय वसंत म्हात्रे साहेब, जे माजी सरपंच विचुंबे, तरुण वर्गासाठी युवा नेतृत्व आणि सेका पक्षाचे धुरंधर कार्यकर्ते, आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन व्यासपीठावर असलेले आमचे अतिथी मान्यवर आनंद दुरी साहेब, आपण त्यांचं सुद्धा इथे स्वागत करायचं। आज उसरली गावावर असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आणि उसरली गावामध्ये तरुण वर्गासाठी नेहमीच आदर्श असलेले आदरणीय संजय वसंत म्हात्रे साहेब, माजी सरपंच विसुंबे, जोरदार टाळ्या वाजून आपण मान्यवरांचं स्वागत करूया। अतिशय यशस्वी स्पर्धा आहे, ते पार पडत आहे, मैदानाकडे आपण निश्चित जाणार आहोत। निश्चितच 2 लाखाची पारितोषिक, लाखोला रातोरात लखपती बनवणारी स्पर्धा, आणि आपण पाहिलं असेल तब्बल 2 लाख प्रेक्षकांनी या स्पर्धेला व्हिजिट दिली आहे। मैदानाकडे आपण वळणार आहोत, नरेंद्र भगत सर यांच्यावर निश्चित आपण जाणार आहोत, जिथे तळोज आणि एका बाजूला पळसप्या संघ। निश्चित रूप से सागर काफी बिग फाइट हम यहाँ पर देख पा रहे हैं। उस्मान पटेल का बल्ला आग उगल रहा है, गेंद आगे ट्रैवल हो रही है, मुस्टेडी के साथ गेंद को रोका, बिल्कुल अपने कदमों का सही मायने में उपयोग किया। तो ये एफर्ट यहाँ पर रखना पड़ेगा, क्योंकि जीत का सहरा पहनने के लिए काफी लालायत होती हुई प्लस में क्रिकेट टीम, तो एक और से जिनको हार मंजूर नहीं है, उस्मान पटेल की बाग 11 क्रिकेट टीम जो कि 76 रनों के टारगेट का पीछा करने के लिए अपनी पूरी तरह से दमखम यहाँ पर लगाते हुए उस्मान पटेल एंड कंपनी, स्कोर कार्ड इस समय 21 के ऊपर, 76 का लक्ष्य और द विकेट स्कूप करना चाहते थे, गेंद बल्ले पर नहीं आई। इस बार देखेंगे तो रमेश पाटिल अपने तर्कस का बेहतरीन अस्त्र का उपयोग करते हुए बल्लेबाज के स्टांस को पहले से पड़ा था, गेंद की लंबाई को एडजस्ट किया और जैसे ऑफ स्टंप के ऊपर उस्मान पटेल सफल हुए थे, मिडल और लेग के ऊपर गेंद को उठाया, निश्चित रूप से डॉट गेट के साथ इस ओवर में कमबैक कराने का बहुत ही शानदार प्रयास करते हुए 84 रनों का पारी खेलने का कीर्तिमान इस खिलाड़ी के नाम पर अब 7 दाव पर रखी है इस मुकाबले को जीतने के लिए। और द विकेट, अच्छी गेंद, ऑन साइड में प्रहार किया, टर्न किया गेंद को, सिंगल डबल के लिए यहाँ पर निश्चित रूप से कोई गुंजाइश नहीं, हर एक डबल की गुंजाइश को समाप्त किया और बिल्कुल जैसे जैसे खेल प्रोग्रेस हो रहा है
वैसे वैसे पलसवे क्रिकेट टीम के गेंदबाज इस मुकाबले में अपनी गेंदबाजी का पैनापन, अपनी गेंदबाजी की धार यहाँ पर दिखाते हुए और उस्मान पटेल एंड कंपनी के ऊपर बतौर गेंदों से हल्ला बोलते हुए वार पे वार करते हुए और रनों और गेंदों के बीच के फासले का अंतर काफी नजदीकी से यहाँ पर बढ़ाते हुए तैयार होने जा रहे रमेश पाटिल। चुनौती थी उस्मान को रोकने का, स्वीकार किया उन्होंने उस चुनौती को। अच्छी गेंद, लॉन्ग फुल टॉस, इनवाइट किया था बड़ा स्ट्रोक खेलने के लिए, लेकिन सरप्राइज हुए थे वहां पर ताहिर पटेल सिंगल के साथ। टोटल इस समय 23 के ऊपर 76 का लक्ष्य, 2 ओवर का खेल इस समय समाप्त होता। तो दीपक पाटिल पहले ओवर में 15 आए थे। उम्मीद जरूर जगी थी बीच मैदान के ऊपर से कि इस मुकाबले में काफी सशक्त रूप से काफी एग्रेसिव होगी भाग तलोजिक क्रिकेट टीम, लेकिन गेंदबाज सीमित ओवर के क्रिकेट में वो एडवांटेज गेंदबाज को नहीं रहता। लेकिन रमेश पाटिल ने अपने आप को साबित किया, गेंद की पैनापन रखते हुए किसी भी मुकाबले में और बड़े से बड़े खिलाड़ी को भी शांत रखा कैसे जाता है, इसका जीता जागता उदाहरण रमेश पाटिल के द्वारा। यस सागर, निश्चित नरेंद्र भगत सर, आपण पाहिलं ही स्पर्धा आणि आमच्या गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्दचे टीम मॅनेजर नितीन भगत साहेब यावेळी आमचे जे संपर्क साधतील। स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या आणि मायक्रोफोन मधून ते आमचे जे संवाद साधणार आहेत सर्वांचे ते आभार मानणार आहेत। सर्वप्रथम आमचे माननीय माजी सरपंच विश्वास भगत हे आयोजकाचे प्रेरणास्थान आहेत आणि तसेच आमचे उपसरपंच मान्य श्री जितेंद्र भगत यांचं आणि गावदेवी क्रिकेट संघ यांचाही सहकार, तसेच ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांचाही सहयोग लाभला या आयोजनाला आणि यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज एवढी मोठी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि पुढल्या वर्षी यापेक्षाही मोठं आयोजन आपण करूया, काहीतरी वेगळं आणखीन कोणीतरी सेलिब्रिटी आणूया। विश्वास भगत हे जे आहेत सगळ्यांचे आधारस्तंभ आहेत, गावदेवी क्रिकेट संघ, ग्रामस्थ आणि तसेच सर्व जमलेल्या प्रेक्षकांचे आभार मानतो। जय हिंद, जय भारत। जाऊया आपण सामन्याकडे। धन्यवाद धन्यवाद साहेब। या ठिकाणी खरोखर आपण ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांचं मिळालेलं प्रेम, त्यांनी घेतलेली मेहनत, स्पॉन्सर्सचं योगदान आणि विश्वास भगत साहेब यांचा या स्पर्धेमधला सिंहाचा वाटा, ज्याच्यातून एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी या उसरली खुर्दच्या मैदानावर आपण रंगताना बघतो आणि या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामना एन्जॉय करतो। 76 धावांचा पाठलाग करत असताना शर्तीचे आणि निकरीचे प्रयत्न उस्मान पटेल कडून केले जातात, किल्ला लढवला जातो। मित्रांनो, गोट्या अंपायर साठी जोरदार टाळ्या झाल्या। 90 किलो वजन शरीरयष्टी आणि एवढं वजन घेऊन मैदान हलवण्याचं काम अप्रतिम। धन्यवाद सागर, ये वैशिष्ट्य है, बिल्कुल ये खासियत है गोटिया की। और मैं तारीफ करूंगा उस्मान पटेल की, इसीलिए रायगढ़ का टाइगर इस खिलाड़ी को कहा जाता है। मुकाबला कितना ही बड़ा क्यों ना, मुकाबला कितना ही कड़ा क्यों ना, लेकिन अपना स्वाभाविक खेल नहीं छोड़ते। इस बीच बल्ले का फेस खोला, क्रैकिंग ड्राइव, दैट्स गॉन फॉर 4, नो चांस फॉर स्टॉपिंग। धन्यवाद डीजे। तो 94 के साथ स्कोर कार्ड में उछाल, 34 रन आने वाली 14 गेंदें, 42 रनों की आवश्यकता। राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद हवा में, उस्मान पटेल की पारी का खात्मा। और क्या जल्लोष, क्या उत्साह यहाँ पर, मानो आधी जंग यहाँ पर पूरी की। डीजे आपको मौका। एनबीडीचा अतिशय मोठा सामना आपण बघतो। पळस पेच या विकेट साठी नरेंद्र भगत सर जाळ रचला होता, तो उस्मान पटेल बाद झाल्यानंतर प्रेक्षक वर्ग मात्र नाराज आहे। त्याचे
बिग सपोर्टर ते नाराज आहेत मैदान सोडताना आपल्याला ते पाहायला मिळेल. तर मी त्यांना विनंती करेन मेगा फायनल सामन्याचा आनंद आपण इथे जरूर घ्या. आणि विश्वाची भगत साहेब शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गावदेवी क्रिकेट उसरली खुर्द याचं भव्य दिव्य आयोजन यशस्वी होताना तर उस्मान पटेल ते पास झाले आणि त्याचे सपोर्टर थोडेसे नाराज मैदान सोडताना इथं पाहायला मिळेल. मात्र अजूनही नरेंद्र भगत सर तळूच्या संघामध्ये ती धमक आणि ती धमक दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला जाईल. निश्चित रूप से क्योंकि संभा और ताहिर पटेल में अब क्षमता है बड़े स्ट्रोक लगाने की. अच्छी गेंद, इस समय गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कम, यहाँ पर 2 रन दौड़कर पूरे किए. शायद तीसरे के लिए यस नो चल रहा था. आखिरकार 2 रनों के ऊपर संतुष्ट हुए. टोटल इस समय 36 रनों के ऊपर अब जीत के लिए 12 गेंदे और 40 की आवश्यकता. 12-40 दीपक क्या कहेंगे? तर नक्कीच नरेंद्र भगत आता आम्ही लाईव्ह पाहत होतो. जवळजवळ 900च्या वर प्रेक्षक होते. पण उस्मान बाद झाला. ती संख्या 750 वर आली. म्हणजे लगेच नेट बंद केला 150 जणांनी. यस म्हणजे बिल्कुल उस्मान के ऊपर कितना विश्वास है. और हर एक रायगढ़ का क्रिकेट प्रेमी उस्मान की पारी देखने के लिए मुंबई में जाता है, ठाणे में जाता है, पुणे में जाता है. मतलब जहां जहां उस्मान दुबई तक उस्मान के फैंस उसकी पारियां देखने के लिए निश्चित रूप से पहुंचते. तो वो ताकत है उस्मान के पास. और बिल्कुल ताकत का मुजाहरा भी इस प्रतियोगिता में किया. इस प्रतियोगिता में पहली इनिंग में 85 रन बनाए थे और इस इनिंग में भी बहुत ही शानदार 28 रनों की पारी 32 रनों की माफ कीजिएगा 32 रनों की पारी उनके बल्ले से पनपी और बहुत ही शानदार दर्शकों का मनोरंजन किया. और जिसके चलते आउट होते जैसे 900 का आंकड़ा 750 के ऊपर आया. तो बिल्कुल विनय गवंडी गेंदबाजी के लिए 12 गेंदें 40 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. चौथी ओवर पर जारी है. बल्लेबाज है सांभरा. अब सांभरा को कुछ करके दिखाना पड़ेगा. अब सांभरा को अपनी टीम की ये डूबती हुई नैया को पार लगाना पड़ेगा क्योंकि काफी हावी हुई है पलस पे क्रिकेट टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 75 रन जुटाए और 76 का लक्ष्य. अच्छी गेंद अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. बिल्कुल ताहिर पटेल और सांभरा के ऊपर काफी सारा दायित्व रहेगा. रन काफी ज्यादा और गेंद काफी कम यहाँ पर बचती हुई क्योंकि 11 गेंदें 39 रनों की आवश्यकता. निश्चित रूप से 11-39 कई मर्तबा हमने क्रिकेट में देखे बनते हुए. उसके लिए वो जज्बा चाहिए, वो जिगर चाहिए, वो हिम्मत चाहिए, वो जोश चाहिए, वो जुनून चाहिए और बिल्कुल मेहनत करने की क्षमता चाहिए. इन सभी क्षेत्रों के ऊपर अगर ये बल्लेबाज काम कर पाता है तो 11 गेंदों में निश्चित रूप से बिल्कुल 49 रन भी यहाँ पर बन सकते. लेकिन उनको बनाना पड़ेगा. स्ट्रोक का सिलेक्शन करना पड़ेगा. हावी होना पड़ेगा. और द विकेट अक्रॉस द लाइन ऑन साइड में गेंद को बिल्कुल दिशा दी है. फाइनल से दर्शकों की दीर्घिकाओं में गेंद को पहुंचाना पड़ेगा. तब ये 10 गेंदें 38 रनों के टारगेट को पा सकेगी बाग 11 तलोजा क्रिकेट टीम. क्या ऐसा कुछ कर पाने देंगे? अच्छी गेंद, ये ताकत है. ब्लॉक होल का उपयोग किया विनय गवंडी ने. बहुत ही शानदार बल्लेबाज के बल्ले को पूरी तरह से खामोश रखा. 9 गेंदें जीत के लिए 37 रन. 9-37. जैसे जैसे खेल प्रोग्रेस होता जा रहा है वैसे वैसे इस मुकाबले में काफी मजबूत स्थिति मोरिया पलस में क्रिकेट टीम इस प्रतियोगिता में दिखा रहा है. दीपक, जिस स्ट्रेटेजी के साथ जिस जोश के साथ मोरिया पलस में क्रिकेट टीम इस प्रतियोगिता में उतरी थी वो स्ट्रेटेजी वो जोश देखने लायक था. इस बार और एक विकेट का शिकार इस बार थे ताहिर पटेल. अप्रतिम धून आपण ऐकून येते प्रेक्षकांना. दारूची नशा येते नंदू भगत ऐकूया. आणि जितू भगत साहेब मैदानावर गेले होते. दारू पिणाऱ्या प्रेक्षकांना त्यांनी विचारलं होतं का दारू पिऊ नका
आणि जितू बघताना एक प्रेक्षकाने सांगितलं का दारूने येते नशा, नशेने येतो उत्साह, उत्साहाने येतं मेहनत, मेहनतीने येतो पैसा, पैसाने येते इज्जत, आणि इज्जत कमवायची असेल तर दारू पिणं गरजेचं आहे. आणि तिथून जितू भगत साहेब स्टेजवर आले. बहुत जबरदस्त कमेंट किया था उस निश्चित रूप से उस ने टोटल बिल्कुल हम देख पा रहे हैं इस समय 39 रन जीत के लिए 8:37 का समीकरण. 24 छक्कों की झड़ी यहाँ पर लगानी पड़ेगी, चौके छक्कों की झड़ी लगानी पड़ेगी. लेकिन विनय गवंडी बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए बिल्कुल शानदार 6 यहाँ पर आता हुआ. आंकड़े में काफी तेजी के साथ तब्दीली. मोहम्मद तला जैसे बल्लेबाजी करने के लिए आए, सांभरा ने मारा ये छक्का. तो इस छक्के की मदद से समीकरण बदलता हुआ आने वाली 7 गेंदे 31 रन. इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है दीपक पाटिल तो ये मुकाबला निश्चित रूप से एक काफी कड़ा मुकाबला होगा. लेकिन विनय गवंडी अब की बार तो लाइन से चुके थे, लेकिन रफ्तार का सौदागर प्लस क्रिकेट टीम का क्या ये कारनामा करने देगा, ये सबसे बड़ा सवाल बीच मैदान पर रहेगा. सात गेंदे 31 रनों की आवश्यकता. 7-31 समीकरण. टोटल इस समय स्कोर कार्ड के ऊपर 45 रन. 76 रनों के लक्ष्य का पीछा करना है यहाँ पर बाग 11 तलोजा क्रिकेट टीम को. बाग 11 तलोजा क्रिकेट टीम को 76 रनों के लक्ष्य का पीछा करना है. 45 रन. तो दीपक हम बहुत बड़ी प्रतियोगिता यहाँ पर एंजॉय कर रहा है. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच ट्रॉफी 2017 का यह अंतिम पड़ाव, दूसरा सेमीफाइनल का मुकाबला. ये गेंद क्रॉस द लाइन घूमे थे, बिल्कुल आड़े बल्ले से खेलना चाहते थे. बैटिंग पैड में से गेंद बिल्कुल विकेट कीपर के दस्ताना में चली गई. अब समीकरण बदलता हुआ 6-31 रन. तर नक्कीच आपण या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच चषक 2017 या ठिकाणी खूप मोठं अतिशय भव्य आणि दिव्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असं आयोजन आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. या आयोजकांना हे आयोजन यशस्वी करण्यासाठी ज्या दानशूर दातांनी या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचा मोलाचा वाटा उचलून ही स्पर्धा आतापर्यंत आपल्यापर्यंत सफल या ठिकाणी पोहोचवली. या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्दचे आयोजक, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ उसरली यांनी जी कंबर कसली, या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची शिस्त ठेवली, प्रेक्षकांना कोणत्या प्रकारची हुल्लड या ठिकाणी वाजू दिली नाही, त्याचप्रमाणे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मागील 5 रजनीपासून ही स्पर्धा या मैदानावर खेळली जातं, याचं संपूर्ण क्रेडिट जातं ते सन्माननीय विश्वास भगत आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दला. नितीन टोंबरे, आपण कुठे असाल तर आपली या ठिकाणी अनंत बोपी साहेब वाट पाहतात स्टेजच्या उजव्या बाजूला. नितीन टोंबरे. त्याचप्रमाणे एक पारितोषिक या ठिकाणी आलेले उपसरपंच, विद्यमान उपसरपंच सन्माननीय जितेंद्रजी भगत साहेब यांच्याकडून आम्हा 3 कॉमेंटेटर साठी प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक देऊन आपण केलेल्या मेहनतीचं या ठिकाणी नक्कीच त्यांनी दाद घेतलेले धन्यवाद देतो सन्माननीय उपसरपंच जितेंद्रजी भगत साहेब यांना. तर सामना दीपक आपण पाहतो या ठिकाणी सामन्यामध्ये अतिशय प्रभावीपणे वर्चस्व प्रस्थापित करताना ज्या त्वेषाने मोर्या पळसपे क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये उतरतात, तोच त्वेष, तोच जोश आणि तीच जिंकण्याची भूक या ठिकाणी सातत्याने ठेवत असताना आणि उस्मान पटेलच्या बाग 11 क्रिकेट संघ तलोजेवर वर्चस्व प्रस्थापित करताना आपण यावेळेस पाहतो. कारण होतं याचं केलेली अतिशय आक्रमक फलंदाजी संदीप मालकर, राजू ठाणगे यांनी केलेले घाणाघाती प्रहार फलंदाजीच्या माध्यमातून, तर गोलंदाजीमध्ये आपण राजू ठाणगे आणि रमेश पाटील यांची अतिशय अप्रतिम दर्जेदार अचूक टिप्प्यावर केलेली गोलंदाजी, या सगळ्याच एकूण श्रेय जर आपण पाहिलं तर या सामन्यावर अतिशय मजबूत पकड या ठिकाणी जमवत असताना
3 चेंडू 29 धावांची गरज. सामना खुला होतो या ठिकाणी. औपचारिकता या ठिकाणी बाकी असताना कारण दीपक जर आपण या सामन्याकडे पाहिलं तर 75 धावा तब्बल कुठून काढल्या आणि पळसपे क्रिकेट संघाची खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला मागच्या 2 वर्षाचा तर फलंदाजी ही मोठी ताकद म्हणून समोर येत होती आणि ती ताकद पुन्हा एकदा या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दाखवली. यावेळेस लॉफ केलाय चेंडूला, षटकार येतो मात्र वेळ या ठिकाणी निघून जाते. धन्यवाद डीजे. तर षटकार येतो, वेळ निघून गेलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो शेवटचा चेंडू असा मला वाटतं या षटकाचा आणि 22 धावा. औपचारिकता मात्र या ठिकाणी आहे. फक्त पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करतो. 1 बाउन्स 4 सामना या ठिकाणी. तर या सामन्यामध्ये निर्भेळ यश संपादित करतो मोरया पळसपे क्रिकेट संघ. जोरदार टाळ्या होत्यात मोरया पळसपे क्रिकेट संघासाठी. त्याचप्रमाणे ओस्मान पटेल आणि त्यांच्या कंपनीचं या ठिकाणी आपण सहर्ष या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली पण प्रेक्षकांना रायगडचा टायगर म्हणून उस्मानला का ओळखलं जातं याची छाप देखील या ठिकाणी आपण पाहिली. ओस्मान याच्या बॅट मधून 85 धावांची खेळी. तर कॉल करतो मी या ठिकाणी पळसपे क्रिकेट संघाचा संघनायक आणि देवत जे हनुमान क्रिकेट संघ आणि मोरया पळसपे संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी. निश्चित नरेंद्र भगत साहेब सन्मान्य अतिथी मान्यवर आदरणीय मदनजी गोवारी साहेब यांना मी विनंती करेन शुभ हस्ते संघनायक इथे येतील. फायनल मेगा फायनल चॅम्पियन कोण ठरणार रातोरात लखपती होणारी स्पर्धा आणि 2 लाख रुपयाचा विजेता कोण असणार. तर सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघनायक याची नोंद घ्या. विनोद वाघमारे ते स्टेजवर येतील. तसेच पळसपे संघाचे संघनायक सन्मान्य अतिथी मान्यवर आदरणीय मदन गोवारी साहेब यांना विनंती करेन आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते त्या नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मदन